मी डॉक्टर नितीन मिंडे. एक छानसा लेख माझ्या वाचनात आला आणि म्हणून त्याचं अभिवाचन करण्याचा मोह मला आवरेना. लेखाचं नाव आहे मीठ. लेखक अर्थातच अनामिक. मित्र, ऐका तर. मीठ. काल एक पोस्ट वाचनात आली की पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही. तसंच काही माणसं देखील आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाहीत. बहुधा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते. का घडतं असं? मिठाचं महत्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच नाही. कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थावरती असतं. तो पदार्थ कुठला, कसा, त्याची चव कशी, तो चांगल्या तुपापासून बनवलाय का, ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का, हे काहीच माहीत नसतं तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो. कारण मोह. असं म्हणतात की संकट नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं. त्या गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही. कारण आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला लागतो. त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातील इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो. त्यात कधी वाटेतील रस्सा, भाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो. नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं? कारण ती तुमच्या चांगल्यासाठी सल्ला देतात. कधी हक्काने कान धरतात तर कधी पोट तिडकीने समजावून सांगतात. नकोच वाटतात. कारण त्यावेळी गोड पदार्थाची झिंग चढलेली असते. त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाही तर वाटीमागे असलेले ते एवढस मीठ काय दिसणार? पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना, त्या पाण्याच्या ग्लासमध्ये लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसुकच मीठ शोधायला लागतो. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणार कसं? म्हणून देवाने वाढलेल्या आयुष्यातील पानात प्रत्येक व्यक्तीला महत्व असतं आणि ते द्यावं. आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो, ती आयुष्यात आले ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो. आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी. भलेही ती तुमच्या आयुष्यात फार महत्वाचे नसतेली, पण निदान वाईट तर करणार नाहीत ना. कथा विश्व, आपल्या जीवनातील मिठासारखे पान. हा लेख मला खूप आवडला. लेखक अनामिक आहे, पण तरीही हा लेख आपणा सर्वांपर्यंत पोहोचावा अशी माझी उत्कट इच्छा होती. धन्यवाद. अभिवाचक डॉक्टर नितीन अनंत मिंडे, महाड, रायगड.